हा सुद्धा आकारानं खूप मोठा वाडा दिसतोय आपल्याला। आणि हे किल्ल्याचं आहे ते मुख्य दरवाजा हा आहे महाद्वार आणि चिलकती बुरुज या ठिकाणी आहे महादरवाजा, या ठिकाणी दिंडी दरवाजा, या दिंडी दरवाजातून आपण खाली आलोय। हा आहे तो उत्तर बुरुज, या गुप्त दरवाजातून आपण आज जाण्याचा प्रयत्न करणार आहे। ओके, असा किल्ला परत होणं नाही हो प्रतिम। एक कंपार्टमेंट आहे, आतलं वेगळं आहे, हे वेगळं आहे। खोली क्रमांक 2 मध्ये आलोय आपण। स्लोप बघा किती मस्त पॅच आहे सुद्धा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलेलो आहोत कोकणामध्ये पाली इथं आलेलो आहोत। पाली म्हणजे बल्लाळेश्वर पाली, गणपतीची पाली जी आहे ती। पालीच्या शेजारी सरसगड आहे, सरसगड आज पाहणार आहोत आपण। तर पालीला आल्यानंतर आपल्याला हा रस्ता आहे, इथं समोर 2 मिनिटाच्या अंतरावर गणपती मंदिर आहे। हा रस्ता आहे तामिनी घाटाकडे जाणारा आणि या ठिकाणी किल्ले सरसगड असा एक बोर्ड आहे आणि इथूनच आपल्याला सरसगडाकडे जायचं आहे वरती। आत्ता बरोबर 7 वाजलेत सकाळचे आणि आत्ता आम्ही ट्रेकला सुरुवात केली आहे। 1-2 मिनिट आपण ट्रेक केला आहे। त्यानंतर आल्यानंतर इथं आपल्याला एक वाट डाव्या बाजूला जाताना दिसते, दुसरी वाट उजव्या बाजूला जाते। तर आपल्याला इथून उजव्या बाजूची वाट पकडायची आहे। या ठिकाणी आंब्याचं झाड आहे, झाडावरच एक बोर्ड आहे इथं किल्ले सरसगड। सरळ आपल्याला ही मळलेली वाट धरून पुढं जायचं। बघा आपला वाटाडा कसा पुढं चालला आहे। मित्रांनो, या व्हिडिओबद्दल एक महत्त्वाचं सांगतो तुम्हाला। इतर खूप साऱ्या किल्ल्यांपेक्षा या किल्ल्यावर अवशेष भरपूर आहेत बघण्यासाठी। जरी आपला व्हिडिओ थोडा जर मोठा झाला तरीसुद्धा कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खूप सुंदर अवशेष आहेत वर, किल्ला खूप छान आहे, मग कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 7 ते 8 मिनिटाची फक्त चढाई केली आहे आणि एका छोट्याशा पठारावर येऊन पोहोचलो आपण। हे बघा असं, आणि इथून आता तुम्हाला पहिलं सरसगडाचं दर्शन दाखवतो। समोर आपल्याला दिसतं किल्ले सरसगड। आता इथून आपण या छोट्या जंगलामध्ये प्रवेश करणार। तर आज माझ्याबरोबर आणखी 2 साथीदार आहेत। सगळ्यात पहिले माझे नेहमीचे साथीदार सांगलीचे भगत सर। हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स। आणि ह्यावेळेस नवीन मित्र आहे, माझा ऑफिस कलिग आहे विशाल। विशालचं गाव आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये। तो आत्ताच नवीन जॉईन झालं आहे माझ्या ऑफिसला, तर मग माझ्यासोबतचा त्याचा पहिलाच ट्रेक आहे। बरं, शक्य झालं तर पुढच्या सगळ्या व्हिडिओमध्ये तो तुम्हाला दिसेल। सरसगडालाच पगडीचा किल्ला असंही म्हणतात, कारण जर दुरून बघितलं आपण तर त्याचा आकार किल्ल्याचा वरचा पुणेरी पगडीसारखा दिसतो। समोर ही बघा धुक्याची दुलई अंतरल्यासारखी दिसते। एखाद्या कोळ्याने विणलेलं जाळं जसं असतं हिवाळ्यात आपल्याला त्याच्यावर दव पडल्यानंतर दिसतं, त्याच पद्धतीनं आपल्याला इथं खाली दिसतंय। तर आता किल्ल्याच्या पायथ्याला आणखी एक आपण छोट्या पठारावर येऊन पोचलोय आणि तर इथून तुम्हाला किल्ला कसा दिसतो ते दाखवतो। तर हा आहे किल्ले सरसगड। आता कॅमेरामध्ये तुम्हाला त्याची भव्यता थोडीशी दिसणार नाही, खरं खूप उंच आहे हा किल्ला। या ठिकाणी मातीमध्ये थोडं पायरीसारखं खोदून पायऱ्या तयार केलेल्या आहेत की जेणेकरून या चढायला सोपं जावं। तुम्ही अष्टविनायक दर्शनाला पालीला येत असाल आणि जर अजून तुम्ही या किल्ल्यावर आला नसाल तर खरंच एकदा वेळ काढून तुम्ही हा किल्ला पाहायला या। अतिशय सुंदर किल्ला आहे। किल्ल्यावरील कातळात ज्या खोदलेल्या पायऱ्या आहेत त्याच्या अलीकडचा शेवटचा टप्पा आहे आणि या ठिकाणी या खडकामध्ये आपल्याला या खोबण्या किंवा पायऱ्या तयार केलेल्या दिसतात।
नजारा बघा. आणि हाय आपला सरसगड, नावाप्रमाणेच सरस किल्ला आहे. या ठिकाणी किल्ल्याचं मुख्य आकर्षण त्या कातळात खोदलेल्या पायऱ्या, त्याच्या थोडंसं अलीकडं या ठिकाणी आपल्याला गुहा पाहायला मिळते. इथं बोर्डसुद्धा लावलं आहे, कातळ कोरीव गुहा. तर आपण या गुहेमध्ये आत जाऊन पाहणार आहोत, आत नक्की काय आहे. गुहेची जर रचना पाहिली आपण तर जशी आत जाईल तशी ती निमुळती होत गेलेली आहे. या ठिकाणी इथून आतमध्ये आकार थोडा लहान आहे, पण आत गेल्यानंतर आणखी आकार थोडा लहान आहे. तर आपण आत जाऊन पाहूया. तर गुहेमध्ये जर आत पाहिलं आपण तर अशी समोरच्या बाजूला इथं गुहा बंद झालेली आहे. त्याच पद्धतीने या बाजूला सुद्धा गुहेचा एंड झालेला दिसतोय आपल्याला. तर या ठिकाणी पूर्वी लोकांना बसण्यासाठी ही जागा केलेली असावी. तर आता ही गुहा पाहून झालेली आहे. आता आपण जाऊया किल्ल्यावर. आपण गुहा पाहून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी किल्ल्याच्या अतिशय प्राचीन अशा कातळात खोदलेल्या पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात. तर ही जर बाजू बघितली आपण तर पूर्ण ताशीव कडा आपल्याला या बाजूला दिसतोय आणि हा डोंगर खोदून या पायऱ्या तयार केलेल्या आहेत. अक्षरशः हात टेकून चढायला लागते. साधारण 96 पायऱ्या आहेत या, ज्या की इतर ठिकाणच्या पायऱ्यापेक्षा 1.5 ते दुप्पट पटीने या पायऱ्या उंच आहेत. मित्रांनो, साधारण निम्म्या पायऱ्या आपण चढून वर आलोय आणि या ठिकाणी ही एक दगडामध्ये भिंत बांधलेली आपल्याला दिसते. आता याचं प्रयोजन खरं तर काय असेल काय आपल्याला पण सांगता येणार नाही. आणि समोर हा एक भला मोठा बुरुज दिसतोय आपल्याला, सेम बुरुज या बाजूला आहे. तर चला जाऊया वर. अजून खूप अवशेष आपल्याला बघायचे आहेत वर जाऊन. पण किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहे. तर याला इथं पाली दरवाजा असं म्हटलेलं आहे. तर हा दरवाजा पूर्णपणे कातळामध्ये कोरलेला आहे, त्यामुळं इतका मजबूत आहे हा, त्याचा ढासळण्याचा प्रश्न नाही. फक्त वरच्या बाजूला जर पाहिलं तर हे वरचं काम हे दगडी बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी एक बुरुज आहे, तसाच बुरुज या ठिकाणी एक आहे. या दरवाजाच्या वरती या ठिकाणी आपल्याला एक नक्षी कोरलेली दिसते. तो साधारण कलशासारखा दिसतो आपल्याला. इथं नारळ या साईडला आंब्याच्या पानांसारखा आकार आहे त्याचा. आणि हे सुद्धा नक्षीकाम बघा. या ठिकाणी आतलं पाणी बाहेर येण्यासाठी सोय करून ठेवलेली आहे. तसे दरवाजे सुद्धा जरी अलीकडच्या काळातील असतील तरी अतिशय सुंदर आणि मजबूत आहेत. दरवाज्यातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच आपल्याला पहारेकऱ्यांची देवडी पाहायला मिळते. ही सुद्धा संपूर्ण रचना ही कातळामध्ये कोरलेली आहे. ही सुद्धा समोर आपण दोन्ही बाजू पाहू शकतो. तसेच या बाजूलाही पहारेकऱ्यांची देवडी. या ठिकाणी बांधकाम नाही आहे, हे सगळं कोरून तयार केलेलं आहे. त्यामुळं कदाचित हा किल्ला खूप पुरातन असणार आहे. अतिशय साधारण सातवाहनांच्या काळातला हा किल्ला असू शकतो. दरवाज्यातून आपण आता किल्ल्यावर प्रवेश केलेला आहे आणि वर आल्यानंतर समोर आपल्याला पहिल्यांदा इथं बाली किल्ल्याकडं असा एक बोर्ड पाहायला मिळतोय. या ठिकाणी किल्ल्याचा नकाशा पाहायला मिळतोय. हा जो आपला दरवाजा आहे या ठिकाणी खाली प्रवेशद्वार आहे. पाली दरवाजा किंवा यालाच दिंडी दरवाजा असे म्हणतात. तर आपण दरवाजाच्या वरच्या बाजूला जाऊन पाहू.
दरवाजा वरच्या बाजूला सुद्धा या ठिकाणी जुनं काही बांधकाम असल्याचे दिसते. इथं सुद्धा पायऱ्या पाहायला मिळतात. या ठिकाणी हा बुरुज स्पष्ट पाहायला मिळतोय. तसाच एक इथं बुरुज आहे वर, त्या बुरुजाला संरक्षण म्हणून या ठिकाणी तटबंदी पाहायला मिळते. हा एक बुरुज पाहायला मिळतोय. इथूनच आपल्याला वर या बुरुजाकडे जाण्यासाठी पायऱ्या सुद्धा पाहायला मिळतात. आपण दरवाजावरून तसंच पुढे चालत आलोय. या ठिकाणी आपल्याला भगवा ध्वज पाहायला मिळतोय. तसंच इथे एक आपल्याला बांधकामाचे अवशेष पाहायला मिळतात. इकडं अशी भली मोठी रुंद अशी तटबंदी आहे. मित्रांनो, किल्ल्यावर अवशेष खूप आहेत. व्हिडिओ आपला मोठा होणार आहे, कृपया शेवटपर्यंत. तर हा किल्ल्याचा बेलात कडा, ही खालची तटबंदी, हा वरचा बुरुज आहे. वर आपल्याला दिसतोय तो बाले किल्ला. इथून आपण या दरवाज्यातून वर आलोय आणि आता त्या बाजूला आपण आल्यानंतर समोर आपल्याला हा ध्वज पाहायला मिळतो. तर आता आपण ज्या बुरुजावर उभा आहे त्याला झेंडा बुरुज असं म्हणतात. तर अशीच ही तटबंदी पुढे गेलेली पाहायला मिळते आपल्याला. तर आपण इकडे जाणारच आहोत, तर थोडंसं या बाजूनं वर जाऊन बघूया पुढं आणखी काही इथं वर आपल्याला दिसते का. हा झेंडा बुरुज पाहिला, तिथून वर आलो आहे. या ठिकाणी या कातळामध्ये काही आपल्याला चौकोन खोदलेले दिसतील. तर हे चौकोन म्हणजे या ठिकाणी पूर्वी एखादा मंडप किंवा एखादं वास्तू उभी करायची असेल तर या चौकोनांमध्ये लाकडी खांब उभे करण्यासाठी याचा वापर केला जायचा. तर हे सुद्धा अजूनही जैसे त्या परिस्थितीत दिसत आहेत आपल्याला. तसंच आपण पुढं आलो आत्ता. ही अशी सगळी खालून जी आत्ता मी दाखवली तुम्हाला ती तटबंदी अशीच पुढे चालत आलेली आहे. या ठिकाणी एक पाण्याचं टाकं पाहायला मिळते, पाण्याचे टाके क्रमांक 10. हे सुद्धा एका बाजूनं पूर्ण खोदलेलं दिसते. या बाजूला सुद्धा खाली खोदलेलंच आहे, फक्त हे वरचं जे आहे ते बांधकाम केलेलं दिसते. पाण्याचा वापर नसल्यामुळं पाणी थोडंसं काळं दिसते, त्यामुळे आपण हे पाणी पिण्यासाठी वापरू शकत नाही. तर असंच आपण थोडंसं पुढं जाऊन पाहणार आहोत आणखी काय अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. तर हे पाण्याचं टाकं पाहिलं आहे, तर इथून पुढं आपल्याला रस्ता दिसतोय. तर पुढं जाऊन बघूया आणखी काही अवशेष आपल्याला पाहायला मिळत आहेत का. समोर आपल्याला पायऱ्या दिसत आहेत. तिथं या ठिकाणी आपल्याला या तटबंदीवरच पायऱ्या पाहायला मिळत आहेत. पायऱ्या चढून वर आलो आपण तसं थोडंसं पुढं चालत आलो आहे. या ठिकाणी आपल्याला एका वास्तूचे अवशेष पाहायला मिळत आहेत. ओके, पुरातन वाड्याचे अवशेष नंबर 5 म्हटले. ही त्याची बाहेरची भिंत. या ठिकाणी प्रवेशद्वार आहे या वाड्याची. अरे वा, याच प्रकारे खाली सुद्धा आणखी काही वाड्या आहेत बघा. मस्त, अतिशय सुंदर. पाठीमागं काय अवशेष आहेत ते पाहून पुन्हा इकडे येऊया. मित्रांनो बघा, एखाद्या दुर्ग प्रतिष्ठाननं इथं नुकतंच काम केलेलं आहे. अगदी ताज्या ह्या काम केलेल्या खुणा आहेत. उत्खननाचं अतिशय सुंदर काम इथं केलेलं आहे या किल्ल्यावर. तुम्ही पाहू शकता. बघा, आत्ताच हे सगळं रिकामं केलेलं आहे या पद्धतीनं. हा जो वाडा काय असेल त्याची ही बाहेरची भिंत, ही आतली भिंत, आणि ही जे तुम्हाला इथं खून दिसत असेल हे पूर्ण मातीमध्ये गाडले गेलेलं होतं. तेवढं सगळं रिकामं केलेलं आहे. तर आपण आता या वाड्याला पूर्ण अशी प्रदक्षिणा घातलेली आहे. तर यात सुद्धा इथे एक पाटी लावलेली आहे, पुरातन वाड्याचे अवशेष 2 किंवा पहाऱ्याची चौकी असं म्हटलेलं आहे. हा सुद्धा आकारानं खूप मोठा वाडा दिसतोय आपल्याला जर पाहिलं तर. ही पूर्ण बाहेरची बाजू आहे, म्हणजे हा आपण याला वरांडा म्हणू शकतो, वरांडा किंवा बाहेरची पडवी. आणि त्यानंतर इथून आत गेल्यानंतर हा वाड्याचा मुख्य भाग. पहाऱ्याची चौकी म्हणावी तर चौकी एवढी मोठी शक्यतो नसते. तर आता या वाड्याच्या या बाजूला इथे एक अवशेष, एक पाटी लावलेली दिसते, ती बघूया काय आहे ते.
तर या ठिकाणी दिंडी दरवाजा 2 असा फलक लावलेला आहे. तर दरवाजा मला वाटते इथे असण्याची शक्यता आहे. येस, या ठिकाणी आपल्याला दिंडी दरवाजा पाहायला मिळतोय. तर आपण खाली जाऊन पाहणार आहोत दिंडी दरवाजा. दिंडी दरवाजातून बाहेर जाण्याआधी आपण वरून बाहेर काय आहे ते पाहूया. येस, जर बाहेर पाहिलं आपण तर इथं खाली बाहेरची एक तटबंदी आपल्याला पाहायला मिळते. आणि या ठिकाणी हा खाली बुरुज पाहायला मिळतोय आपल्याला. इथं हा दुसरा बुरुज आहे, हा एक बुरुज आहे, हा खालचा दुसरा बुरुज आहे, हा वरचा बुरुज आहे. 1, हा 2 आणि हा 3, तिहेरी इथं बुरुज आपल्याला पाहायला मिळते. तर आपण खाली जाऊन सुद्धा पाहणार आहोत. तर आता आपण जाऊया या दिंडी दरवाजातून बाहेर. तर आपण आता या दिंडी दरवाजातून बाहेर जाऊया. इथं सुद्धा जर पाहिलं आपण तर हा सुद्धा पूर्ण कातळामध्ये कोरलेला भाग पाहायला दिसतोय. आणि हे वरचं जे आहे हे बांधकाम पाहायला मिळते. पहा, ही एक कमान, त्याच्या आतली कमान, त्याच्या खाली कमान, त्याच्या खाली कमान. अतिशय सुंदर बांधकाम आहे दिंडी दरवाजाचं सुद्धा. तर या दिंडी दरवाजातून आपण बाहेर आलोय आणि याचं बांधकाम बघा. हा जो भाग आहे तो बुरुजाप्रमाणे थोडासा बाहेर काढलेला आहे. हे बांधकाम सुद्धा अजूनही अतिशय मजबूत स्थितीमध्ये आहे. या बाजूला सुद्धा हा जो इथं करू देऊन हा भाग बाहेर काढलेला आहे. आणि इथून या दरवाजाला तटबंदीचं रक्षण दिलेलं आहे. या बाजूने ही तटबंदी अशीच खाली गेलेली आहे. तर आपण आता खाली जाऊन पाहूया. आपण किल्ल्याच्या तटबंदीवरून खाली उतरतोय. तर आपण आता इथं खाली जाणार आहे. खाली एक इथं बुरुज पाहायला मिळतोय, त्याच्यावर इथं एक बुरुज पाहायला मिळतोय आपल्याला. आणि हा येतो वरचा बुरुज. 1, 2, 3 सलग 3 बुरुज आपल्याला पाहायला मिळतात. आता या बुरुजावर आधी पाहून बघूया आपण इथं काय अवशेष दिसत आहेत का. तर आपण 2 नंबरच्या बुरुजावर आहोत. इथं बांधकामाचा अवशेष पाहायला मिळतात. हा वरचा बुरुज आहे, या बाजूला ही तटबंदी आहे पूर्ण. हा इथे एक बुरुज आहे, हा एक बुरुज आहे. तर आपण आता या बुरुजावर जाऊया. तर मित्रांनो, आता आपण खालच्या बुरुजावर आलेलो आहोत. तुम्हाला आता बुरुज दाखवतो. हा आहे खालचा बुरुज. मित्रांनो, मगाशी मी तुम्हाला सांगितलं 3 टप्प्यामध्ये आहे. तुम्हाला आता टप्पे मोजून दाखवतो मी. हा वरचा टप्पा, त्यानंतर हा टप्पा इथं आपण गेलो होतो, त्याच्यानंतर आत्ता आपण जिथं उभा आहे हा 3रा टप्पा. आणि याला सुद्धा एका तटबंदीचं संरक्षण दिलेलं आहे बाहेरून. ती ही इथं तटबंदी आपल्याला दिसते खाली, ही पूर्ण. म्हणजे या किल्ल्याला किती मजबूत संरक्षणाची सोय त्यावेळी केलेली होती. याला आपण चिलखती तटबंदी म्हणू शकतो. अतिशय सुंदर किल्ला आहे. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणखी खूप अवशेष या किल्ल्यावर आहेत. मगाशी आपण या बुरुजावर होतो. तर आता इथं हा बोर्ड लावलेला आहे बघा, चिलखती बुरुज 2 म्हणून. खरोखर खूप मजबूत बुरुज आहेत हे. आणि या बुरुजांचं प्रयोजन तुम्हाला आता सांगतो. एवढी इथं तिहेरी आणि 4 पदरी संरक्षण का दिलेलं आहे त्याचं कारण आत्ता आम्हाला लक्षात आलं आहे. इथं सुद्धा बुरुज आहे बघा. हा समोर बुरुज आहे, इथं एक बाहेर आलेला बुरुज आहे, इथं सुद्धा एक बुरुज आहे आणि हा एक बुरुज आहे. याचं कारण म्हणजे याचं कारण दडलं या ठिकाणी. तुम्हाला आता झूम करून दाखवतो. या ठिकाणी आहे किल्ल्याचं महाद्वार. आपण ज्या दरवाजातून वर आले तो दिंडी दरवाजा किंवा पाली दरवाजा होता. आणि हे किल्ल्याचं आहे ते मुख्य दरवाजा, हा आहे महाद्वार. आपण वर जाऊन तो महाद्वार पाहणारच आहोत, त्याच्या आधी तुम्हाला बाहेरून दाखवतो. पण आता शोकांतिका अशी की या किल्ल्याच्या महाद्वारातून खाली उतरण्याचा रस्ता जवळजवळ नष्ट झालेला आहे. या ठिकाणी खाली जर पाहिलं तुम्ही, इथं पायऱ्या पूर्ण तुटलेल्या दिसते. तिथून खाली बघा. कदाचित इंग्रजांनी ज्यावेळी ताब्यात घेतलं असेल
त्यावेळी या पूर्ण तोडून टाकलेल्या असतील. खरंच मित्रांनो अतिशय सुंदर किल्ला आहे. तर आता आपण इथं वर जाणार आहे. इथून पुन्हा जिथून आपण दिंडी दरवाजातून बाहेर पडलो तिथून वर जाऊन महादरवाजा पाहणार आहोत. मित्रांनो या दिंडी दरवाजातून आपण पुन्हा वर आलेलो आहोत आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. हा जो पूर्ण पोर्शन आहे, हा मी आत्ता जिथं उभा आहे तो पोर्शन, इथं सुद्धा सगळ्या वास्तूंचे अवशेष आहेत. इथं सुद्धा जर उत्खनन केलं तर या वाड्याप्रमाणेच इथं सुद्धा आपल्याला वाडे पाहायला मिळतील. या पण पुरातन वाड्याच्या अवशेषाच्या अगदी समोर इथं आल्यानंतर जी वास्तू आहे तुम्हाला दाखवतो काय आहे. हा आहे किल्ल्याचा महादरवाजा, जो आपण खालच्या बाजूने मागाशी पाहिला होता तो आता आपण वरून पाहणार आहोत. तर इथं महादरवाजा लिहिलेला आहे. या ठिकाणी सुद्धा एक कमान आपल्याला दिसते. आता कमानीचं प्रयोजन आत्ता तर काय आपल्याला सांगता येणार नाही आहे. कुणाला माहीत असेल तर कृपया कमेंटमध्ये सांगा. हा आहे दरवाजा आतील बाजूनं. या दरवाजाला सुद्धा दरवाजा बंद करण्यासाठी आडना लावण्यासाठी इथे एक खोबणी आहे, तशीच या बाजूला एक. तर आपण दरवाजातून बाहेर आलो. हा आहे दरवाजाचा रक्षणासाठी या बाजूचा बुरुज. हा आहे या बाजूचा बुरुजाचा. आणि दरवाजा तर बघाल तुम्ही बाहेरून अतिशय सुंदर काम आहे दरवाजाचं, नक्षीकाम. दरवाजाच्या वरच या ठिकाणी आपल्याला या बाजूला दोन ही कमळ किंवा फुलासारखी नक्षी आणि मध्ये एक आपल्याला नक्षीकाम पाहायला मिळते. त्याच्यावर त्याच पद्धतीनं इथं सुद्धा एक नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळते या पूर्ण पट्टीवर. अतिशय मजबूत स्थितीमध्ये हा दरवाजा आहे. पण दुर्दैव असं की हा महादरवाजा किंवा मुख्य दरवाजा असून सुद्धा खाली जाण्याची वाट मात्र सध्या अस्तित्वात नाही आहे. महादरवाजा पाहून वर आलेलो आहोत. हा आहे खाली महादरवाजा. महादरवाजाच्या अगदी समोर तुला एक बाले किल्ल्याकडे म्हणून एक बोर्ड केलेला आहे. इकडनं वर बाले किल्ल्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे. आपण आलो या बाजूनं खाली पूर्णपणे हा भाग बघितला. आता आपण महादरवाजातून वर आलो आहे. वर आल्यानंतर या बाजून आपण पुढे जाऊन किल्ल्याची प्रदक्षिणा पूर्ण करणार. त्यानंतर वर आपण बाले किल्ल्यावर जाणार आहोत. इथं आपल्याला भलं मोठं एक पाण्याचं टाकं पाहायला मिळते. इथं बोर्ड लावले पाण्याचे टाके क्रमांक 8. यालाच मोती हौद असं नाव दिलेलं आहे. तर तुम्हाला पाण्याचं टाकं दाखवतो. तर या टाक्यातलं पाणी स्वच्छ दिसतंय. जर वरचा जर तवंग आपण बाजूला केला तर पाणी प्यायला सुद्धा हरकत नाही. आतमध्ये भरपूर हे पाण्याचा टाका आहे. पाण्याचे टाकी क्रमांक 8 पाहिला आपण. तर आता आपण असंच पुढं प्रदक्षिणा पूर्ण करणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला आणखी एक दिंडी दरवाजा पाहायला मिळतोय. तर त्या दरवाजातून सुद्धा आपण खाली जाऊन पाहूया. या सुद्धा दिंडी दरवाजाला आतून लॉक करण्यासाठी इथं 2 खोबण्या ठेवलेल्या आहेत. आणि या दिंडी दरवाजाचं महत्त्व खूप होतं. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. दिंडी दरवाजाच्या समोरच बाजूलाच आहे इथं खाली महादरवाजा. मगाशी आपण त्या बुरुजावर गेलो होतो. दिंडी दरवाजातून आपण खाली आलोय. खाली येण्यासाठी अशा प्रकारे या तटबंदीवरूनच पायऱ्या देण्यात आलेल्या आहेत. आणि या ठिकाणी चंद्रकोर टाके, पाण्याचे टाके क्रमांक 9. याचा आकार पूर्ण चंद्रकोरीसारखा आहे, त्यामुळे याला चंद्रकोर टाके म्हटलेलं आहे. या टाक्यात सुद्धा पाणी आहे, परंतु हे पाणी पिण्यायोग्य नाही. समोर एक आपल्याला इथं बोर्ड दिसतोय, ते बघूया आपण काय आहे. तर याला चिलखती बुरुज क्रमांक 1 म्हटलेलं आहे. आपण मगाशी तिकडे चिलखती बुरुज क्रमांक 2 पाहिला होता, जो की महादरवाजाच्या समोर. हा जो समोर आहे हा चिलखती बुरुज क्रमांक 2 होता. हा बुरुज आहे आणि ह्याला बाहेरून हे संरक्षण दिलेलं आहे बघा. त्यामुळे याला म्हणायचं चिलखती बुरुज. या ठिकाणी आहे महादरवाजा, या ठिकाणी दिंडी दरवाजा. या दिंडी दरवाजातून आपण खाली आलोय. हा आहे तो उत्तर बुरुज. महादरवाजाच्या संरक्षणाची सोय कशी केली तुम्हाला सांगतो आता. महादरवाजाच्या दोन्ही बाजूला एक एक दिंडी दरवाजे आहेत.
दोन्ही दिंडी दरवाज्यातून खाली आल्यानंतर चिलखती बुरुज दोन्ही बाजूला सुद्धा आहेत. त्यामुळं महादरवाज्याचं महत्त्व आणि त्याचं संरक्षणाची किती काळजी घेतली होती लक्षात घेता. उत्तर बुरुज आहे हा चिलखती बुरुज क्रमांक 1 आता आपण पाहिला. तिथून आपण असंच पुढं चालत आलो आहे. पुढं सुद्धा आपल्याला काही अवशेष पाहायला मिळतात. हा वर बाले किल्ल्याचा भाग आहे आणि त्याच्या बाजूची जी प्रदक्षिणा आपण करणार आहे ती ही पूर्ण तटबंदी आपल्याला पाहायला मिळाली. आणि या तटबंदीच्या खालच्या बाजूला ही एक तटबंदी आहे. म्हणजे आपण चिलखती तटबंदी पूर्ण या किल्ल्याचं दुहेरी आवरण म्हणू शकतो. या ठिकाणी शौचकूप क्रमांक 2 असं लिहिलेलं आहे. आपण हे शौचकूप पाहूया. तर या ठिकाणी आपल्याला हे शौचकूप पाहायला मिळते. आत्ता आपल्या प्रशासनाला किंवा सरकारला शौचालय बांधा म्हणून खूप मेहनत किंवा प्रचार करायला लागतोय. पुरातन काळामध्ये सुद्धा आपल्या किल्ल्यांवर शौचालयांची व्यवस्था करण्यात आलेली होती. तर शौचकूप पाहिलंय. असं आपण पुढं जाऊया. पुढं आपल्याला सापडलेला आहे गुप्त दरवाजा. खूप अवशेष आहेत या किल्ल्यावर. व्हिडिओ पूर्ण बघा. तर या ठिकाणी आहे गुप्त दरवाजा. आपण पुढे जाऊन बघूया तो गुप्त दरवाजा. या ठिकाणी गुप्त दरवाजा आहे आणि पुढं ही तटबंदी अशीच पुढपर्यंत गेलेली दिसते आपल्याला. आणि या बाजूला ही तटबंदी, तर तटबंदीच्या मध्ये थोडीशी वाट दिसते, पण पुढं जाणारा मार्ग पूर्णपणे बंद आहे. या सुद्धा भागाचं साफसफाई आपल्याला ठेवण्याची गरज आहे. कदाचित पुढे सुद्धा आणखी काही अवशेष मिळण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, आता या गुप्त दरवाज्यातून आपण आत जाण्याचा प्रयत्न करणार आहे. बघू आपल्याला जमते का. ओके मित्रांनो, अक्षरशः इथून आपल्याला रांगत यावं लागते. वर या गुप्त दरवाज्यातून आपण वर आलेलो आहोत. मगाशी आपण त्या कोपऱ्यातून उत्तर बुरुजाच्या खाली गेलो होतो आणि खालून आपण या दरवाज्यातून वर आलेलो आहोत. तर मित्रांनो, मगाशी आपण महादरवाजा बघितला. या दिंडी दरवाज्यातून आपण खाली गेलो होतो आणि खाली जाऊन असंच खालच्या बाजूनं गुप्त दरवाजानं वर आलो आहे. त्यामुळे इथून जो पुढचा पोर्शन आहे तो आपला बघायचा राहिला होता. तर हा जो आहे वरचा आहे उत्तर बुरुज. ही गडाची उत्तर दिशा आहे, त्यामुळे हा उत्तर बुरुज. आता आपण या बाजूनं पुढं किल्ला पाहायला सुरुवात करूया. तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पाण्याचं टाकं. पाण्याचं टाकं क्रमांक 7. यासुद्धा टाक्यामध्ये पाणी कमी आहे, परंतु हे सुद्धा पिण्यासाठी योग्य नाही. या ठिकाणी पाहिलं तर या कातळामध्ये पायऱ्या कोरलेल्या आपल्याला दिसतात. आणि या टाक्याच्या पूर्ण बाजूला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी हे असे होल कोरलेले आहेत. तर हे कशासाठी की पुरातन काळी किंवा प्राचीन काळी ज्यावेळी या टाक्यात पाण्याचा वापर केला जात होता त्यावेळी याच्यामध्ये घाण कचरा पडू नये म्हणून याच्यामध्ये दगडी खांब उभे करून याच्यावर आच्छादन टाकलं जात होतं. तर त्यासाठी ही सोय करण्यात आलेली होती. थोडं आपण पुढं आलोय. या ठिकाणी कातळ कोरीव खोली क्रमांक 6. तर यामध्ये जर आपण आत पाहिलं तर या ठिकाणी एक खोली कोरलेली आपल्याला दिसते. याच्यामध्ये सध्या इथं पाणी साठलेलं आहे. तर दुसरी गोष्ट तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आपण गड किल्ल्यांवर येतो, पण काही गोष्टी आपण कटाक्षाने पाळायला पाहिजेत. या ठिकाणी बघा स्वयंपाक बनवलेला आहे, जेवण वगैरे, आणि अंड्याची टरफलं वगैरे, त्या चहाचा कप, प्लॅस्टिक चमचे इथं पडलेत बघा. असेच इथं सोडून गेलेले आहेत लोक. त्यामुळे कृपया करून अशा गोष्टी तुम्ही टाळल्या तर फार बरं होईल. हे अवशेष पाहून भगत सरांचा उत्साह इतका दुणावला आहे. आज नाही झाला किल्ला बघून मुक्काम करून उद्या पाहून जायचं, पण असा किल्ला परत होणं नाही. हो प्रतिम, वाटला होता. खरंच सांगतो मित्रांनो, जास्तीत जास्त 2 ते 2.5 तासात किल्ला पूर्ण होईल. परंतु अजून आम्ही दुसऱ्या टप्प्यावर आहे. तिसरा टप्पा अजून करायचा आहे. हो प्रतिम, या ठिकाणी एक पुन्हा आता आपल्याला लेणी टाईप दिसतंय. गणेश शिल्प म्हटलेलं आहे.
त्याचा हा जो भाग आहे हा पोर्शन दगडानं पूर्ण बांधकाम करून बंद केलेला आहे. या ठिकाणचा दगड निखळलेला आहे. तर इथं आपण आत पाहूया काय दिसतंय. इथं आतली खोली दिसते आपल्याला. वाव, खतरनाक मित्रांनो, अतिशय सुंदर आहे. तर या लेणींचं किंवा या कातळ खोलीचं हे प्रवेशद्वार आहे. तुम्हाला प्रवेशद्वार दाखवतो. या ठिकाणी आपल्याला ह्या पायऱ्या पाहायला मिळतात बघा खाली उतरण्यासाठी. आणि त्याच्यापेक्षा भिंत सुद्धा बघा पूर्ण ही कोरलेली भिंत आहेत. नैसर्गिक भिंत ही खडकातली तशीच आहे. हे पिलर आहेत वरच्या छताला आधार देण्यासाठी. या ठिकाणी बघा हे एक कंपार्टमेंट आहे, आतलं वेगळं आहे, हे वेगळं आहे. या ठिकाणी बघा ही जी भिंत आहे याच्यावर सुद्धा इथं होल आपल्याला दिसत आहेत. इथं सुद्धा खांब उभे करून कदाचित इथं सुद्धा काहीतरी पार्टिशन वगैरे त्यावेळी केलेलं असण्याची शक्यता आहे. मस्त. ह्या भिंतीच्या पलीकडची खोली बघितली. आता भिंतीच्या या बाजूची खोली बघा. आता कोडं असं आहे आपल्याला की इथं खोली तर आहे पण याला पायऱ्या दिसत नाहीत आत जाण्यासाठी. इथे एक दगडी रचून ठेवलेले दिसत आहेत खाली आपल्याला, पण या सुद्धा तात्पुरते दिसत आहेत. आता वास्तविक पाहता या ऐतिहासिक तर आहेतच, पण ह्या एखाद्या राजानं किंवा कोणी कोरलेल्या आहेत का त्याच्या आधी या लेणी समूह आहे हे काय आपल्याला नक्की सांगता येणार नाही. कदाचित हा लेणी समूह सुद्धा असू शकतो. कातळ कोरीव खोली क्रमांक 4. या ठिकाणी एक शिल्प आपल्याला पाहायला मिळते. कातळ कोरीव शिल्प. तर शिल्प हे कुठं आहे तर आता आपण नीट पाहूया. या ठिकाणी बघा हा जो आकार दिसतोय का आपल्याला, हे खाली पाय दिसतात बघा. हा पाय, हा पाय, हा पुढचा पाय दिसतोय, हा दाबडा दिसतोय तो. हे काय दुसरं इथं सतीशिळा आपल्याला पाहायला मिळते. ही इथं बघा हात हा जो आहे सतीशिळेवर असा हात कोरलेला असतो. इथं एक हा राऊंड शेप असतो आणि हा हात असतो, याला सतीशिळा असे म्हणतात. या ठिकाणी सुद्धा इथं बघा हा एक गोल आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला दाखवतो. आता माझ्या मित्राने विशालनं सांगितलं बघा, मला सुद्धा दिसलं नव्हतं. या ठिकाणी सुद्धा काही कोरल्यासारखे कोरलेले आहेत बघा काही. या ठिकाणी साधारण बघा बैलासारखी आपल्याला आकृती दिसते. ही बघा थोडीशी याची झीज झाली आहे त्यामुळं नक्की सांगता येत नाही. तर करेक्ट हा बैल आहे. हा इथे एक व्यक्ती दिसते आपल्याला, हा त्याचा हात पुढे आल्यासारखा दिसतोय बघा. वा, याचं खरं थोडंसं जर आणखी संशोधनाने याला व्यवस्थितपणा आला ना खूप छान आहे. पुढे आहे बघा कातळ कोरीव खोली क्रमांक 3. पुढे आलोय आपण कातळ कोरीव खोली क्रमांक 2 मध्ये आलोय आपण. या ठिकाणी या पद्धतीनं बघा असे कोरलेलं दिसते आपल्याला मध्ये मध्ये. आता ॲक्च्युली हा प्रकार काय आहे हे आपल्याला सुद्धा सांगता येणार नाही. जर यातील कोण अभ्यासू व्यक्ती असतील आपला हा व्हिडिओ पाहणारे, कृपया तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. पाणी निचरा वाहिनी क्रमांक 1 आणि 2. तर या ठिकाणी पहिली निचरा वाहिनी आहे. किल्ल्यावरील पाणी किल्ल्यावरून सुरक्षितपणे बाहेर जावं आणि त्याचा तटबंदीला धोका पोहोचू नये यासाठी ही सोय करण्यात आलेली आहे. ही आहे दुसरी पाणी निचरा वाहिनी. ही खाली आहे. फक्त आता याला जे संरक्षण दिलेलं आहे त्याला थोडंसं आणखी मजबूत करायची गरज आहे, कारण याच्यातून सुद्धा भविष्यात कचरा किंवा माती जाऊन ते आउटलेट बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता आपण परत मागाच्या जागी आलो, जिथून आपण गुप्त दरवाज्यातून वर आलेलो होतो तो हा दरवाजा. याच्या समोरच इथं एक आहे कोरीव खोली क्रमांक 1. इथून पुढच्या सगळ्यात आपण खोल्या बघून आलो. आता या बाजूला आपल्याला काय पाहायला मिळते ते जाऊन पाहूया आपण. थोडंसं पुढं आलो आपण चालत. या ठिकाणी आपल्याला पाण्याचे टाके, ऐनाचा हौद, पाण्याचे टाके क्रमांक 4 खाली पाहिलं आपण तर हे सुद्धा खूप खोलपर्यंत आहे आत टाक. अतिशय सुंदर.
थोडंसं पुढं आलो आहे आपण. या ठिकाणी पाण्याचं टाकं क्रमांक 6 किंवा यालाच नाव आहे गणेश टाक हे आपल्याला पाहायला मिळते. आणि पाणी अतिशय स्वच्छ आहे. आपण हे पाणी पिण्यासाठी वापरू शकतो. आता आपण आलेलो आहोत पाण्याची टाकी क्रमांक 5. तुम्हाला दाखवतो. हे पाण्याची टाकी क्रमांक 5 औदुंबर हौद. औदुंबर हौद का तर त्याच्या शेजारी हे औदुंबराचं झाड आहे म्हणून. पण दुर्दैव असं आहे की याच्यामधलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि नुकतंच यातला पूर्ण गाळ काढायचं काम केलेलं आहे. कारण हा गाळ बघा इथं टाकला आहे अजून. तर असंच आपण आता गड प्रदक्षिणा करायला पुढं जातो. मित्रांनो ही आहे पाण्याची टाकी क्रमांक 3. आणि गडावरची आत्तापर्यंत जी आपण पाण्याची टाकी बघितली त्या सर्व टाक्यांमध्ये सर्वात स्वच्छ पाणी या टाकीचं आपल्याला पाहायला मिळतं. पाण्यामध्ये शेवाळा आहे खाली परंतु पाणी तरी स्वच्छ दिसते. याच पाण्याच्या टाकीला शिवपिंड हौद असं सुद्धा नाव दिलेलं आहे. आता आपण गड प्रदक्षिणा करत करत किल्ल्याच्या दक्षिण टोकावर आलेलो आहे. तुम्हाला खाली दाखवतो. समोर दिसतोय दक्षिण बुरुज आणि या ठिकाणी आहे ते प्रवेशद्वार आहे. दिंडी दरवाजा किंवा पाली दरवाजा की ज्या दरवाज्यातून आपण गडावर प्रवेश केलेला होता. आपण गडावर प्रवेश करून या मार्गाने असं जाऊन पूर्ण या गडाला प्रदक्षिणा घातलेली. आपण प्रदक्षिणा घालून गडाच्या पलीकडच्या बाजूनं इथं येऊन पोचलेलो आहोत. इथं आपण हे पाण्याचं टाकं पाहिलं. पाण्याचं टाकं क्रमांक 3 पाहिलं. आणि या टाक्याच्या समोरच खाली उतरून गेल्यानंतर हा तो दक्षिण बुरुज आहे जो की पाली दरवाजाच्या रक्षणासाठी इथं दक्षिण बुरुज आहे. तर तो बुरुज आपण पाहणार आहोत. पण त्याआधी आपण बाले किल्ला पाहून येणार आहोत आणि आल्यानंतर मग हा बुरुज पाहून आपण खाली जाणार आहोत. तर आता आपण मागाशी हे पाण्याचं टाकं पाहिलं. तर आता त्यानंतर समोर आहे पाण्याचे टाके क्रमांक 2. हे पाण्याचं टाकं पाहून आपण पुढे जाणार आहोत बाले किल्ल्याकडे. तर हे आपल्याला इथं पाण्याचं टाकं पाहायला मिळते. पाण्याचे टाके क्रमांक 2. याच्या आतमध्ये इथे एक आपल्याला देवाची मूर्ती पाहायला मिळते. कदाचित हनुमानांची मूर्ती असावी ती. आणि या ठिकाणी समोर जी पूर्ण ही गुहा मोठी होती तिथं बांधकाम केलेलं दिसते. आणि ती पलीकडची बाजू आणि ही बाजू याच्यामध्ये पार्टिशन केलेलं आहे. ही बाहेरची बाजूसुद्धा या दगडविटा वापरून बंदिस्त करण्यात आलेली आहे. इथं सुद्धा आपल्याला दगडामध्ये काही पायऱ्या कोरलेल्या दिसतात. तर आता आपण जाणार आहोत सरळ पुढं. बाले किल्ल्याला रस्ता आहे ना वर? बाले किल्ला हा वरती जाऊ शकतो. लेफ्ट साइडला फक्त लक्ष ठेवा. राईट साइडला हां वरती जायला. ओके. टॉपला जाता येते ना कारण इथून? की रस्ता पटकन दिसत नाही. तो साईड सारखा आहे. बरं ओके खाली. ठीक आहे. आपण आता इकडनं पाण्याच्या टाकी क्रमांक 2 कडून आलेलो आहे. ही जी वाट आली खालून ही वाट आलेली आहे पाली दरवाजा किंवा दिंडी दरवाजा. ज्या दरवाजानं आपण किल्ल्यावर प्रवेश केला तिकडनं ही येणारी वाट आहे. बाले किल्ल्यावर जाण्यासाठी 2 वाटा आहेत. ही एक वाट आहे आपण आता ज्या वाटेने निघालो आहे ती. आणि दुसरी वाट महादरवाजाच्या समोरून मी याच्या आधी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली की बाले किल्ल्याकडे जाणारी वाट ही एक वाट आहे. तर या ठिकाणी एक आपल्याला समाधीस्थळ किंवा स्मृतीस्थळ पाहायला मिळते. इथं बोर्डसुद्धा लावलं आहे अज्ञात वीराची समाधी. तर आता निघूयावर बाले किल्ल्याकडे. अवघड पॅच आपल्याला दिसते वर चढण्यासाठी. एक अडकणार आहे. तर आता महाद्वाराच्या समोरून जी वाट येते बाले किल्ल्याकडे ती या बाजूने येते. आपण आलोय चित दरवाजाच्या बाजूने. तर आता आपल्याला इथून पुढं वर बाले किल्ल्याकडे जायचं. तर वर आहे बाले किल्ला आणि या ठिकाणी आपल्याला एक टाक्याप्रमाणे एक काहीतरी रचना दिसते. तर या ठिकाणी हा पूर्ण कातळ आहे उभा आणि याच्यामध्ये पायाच्या खोबण्या केलेल्या आहेत. तर या ठिकाणी पाण्याचं टाकं आपल्याला खोदलेलं दिसते. दुर्दैवाने यामध्ये
पाणी नाही आहे, कदाचित पूर्वी यात पाण्याची सोय असेल सुद्धा. तर आता ही मंडळी वरून खाली यायला लागलेत. स्लोप बघा किती आहे, मस्त पॅच आहे सुद्धा. आता आपण बाली किल्ल्यावर प्रवेश करतोय. या शेवटच्या मोठ्या पायऱ्या आहेत, या सुद्धा पूर्ण कातळामध्ये कोरलेल्या आणि खोदलेल्या पायऱ्या दिसतात. या पायऱ्याच्याच या बाजूला उजव्या बाजूला या ठिकाणी आपल्याला बुरुज पाहायला मिळतो. आतली बाजू थोडीशी पडझड झालेली आहे, पण ही बाजू बुरुजाची अजूनही शाबूत आहे. तर बाली किल्ल्यावर प्रवेश करण्याच्या आधी या बाजूला आपल्याला डाव्या हाताला पाण्याचा टाकी क्रमांक 11 पाहायला मिळते. म्हणजे बाले किल्ल्यासाठी स्वतंत्र पाण्याच्या टाक्याची व्यवस्था केलेली आहे. प्रवेश केल्यानंतर आपण हे पाण्याचं टाकं पाहिलं. इथून वर आहे तो बाले किल्ला आहे. या बाजूला आपल्या उजव्या हाताला इथं सुद्धा एक हे पाण्याचं टाकं खोदलेलं आपल्याला दिसतं. हे जे आहे हे पाण्याचं टाकं आहे, परंतु हे गाळानं भरलेलं आहे आणि याच्यामध्ये काय पाणी तरी सध्या नाही आहे. सरतेशेवटी आपण बाले किल्ल्यावर प्रवेश केलेला आहे. या बोर्डच्या समोरच म्हणजे किल्ल्यावर प्रवेश केल्या इथे एक बोर्ड आहे, पुरातन वाड्याचे अवशेष. हे आहे ते वाड्याचे अवशेष आहेत. तथापि इथं सुद्धा बरंचसं उत्खनन करण्याची गरज आहे. पुरातन वाड्याचे अवशेष क्रमांक 8 आणि यामध्ये जर पाहिलं तर आतून पूर्ण चुना दिलेला आहे आणि त्याच्यावर एक चौथरा तयार केलेला दिसतोय आपल्याला. त्याच्यावर हिरवी एक चादर टाकलेली दिसते. आपण थोडं पुढं आलोय. पुढं आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी या बाजूला पाहिलं तर पुरातन वाड्याचे अवशेष असा एक बोर्ड आहे. इथं सुद्धा उत्खनन करायची गरज आहे. समोर आपल्याला दिसतंय ते खोदीव तलाव आहे किंवा यालाच कमळ तलाव असे म्हणतात. सुंदर कमळाची फुलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तुम्हाला मंदिराजवळ गेल्यानंतर दाखवेन मी. तर या ठिकाणी आपल्याला एक मंदिर आहे. मंदिर आहे श्री महादेवांचं. आता मंदिरामध्ये जाऊया. हे आहे श्री केदारेश्वर मंदिर. मंदिराच्या समोर इथे हे पूर्ण दगडामधलं तुळशी वृंदावन आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या समोरच या ठिकाणी कदाचित हा दीपस्तंभ किंवा दीपमाळ असण्याची शक्यता आहे. याच्या वरचे जे भाग आहेत ते आपल्याला इथं पाहायला मिळतं ठेवलेला. समोर हे आपल्याला गणेशपट्टी पाहायला मिळते. कदाचित जुनं जे मंदिर होतं त्या मंदिरावरची ही गणेशपट्टी असणार आहे किंवा किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरची तर ही गणेशपट्टी असण्याची शक्यता आहे. समोर इथं नंदी महाराज आहेत. तर आता आत जाऊन आपण महादेवांचं दर्शन घेऊया. हे श्री नंदी महाराज. या बाजूला हे 3 पार्ट आहेत, ते वीरगळीचे पार्ट आहेत आणि हे जे आहे हे कदाचित मंदिराच्या एखाद्या खांबाचे अवशेष असणार आहेत. समोर खाली गाभारा आहे. गाभारामध्ये उतरण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत आणि समोरच आहेत ते आपल्याला सुंदर असं पुरातन शिवलिंग पाहायला मिळतं. मंदिराच्या बाजूलाच या ठिकाणी आपल्याला तलाव पाहायला मिळतोय छोटासा. त्यालाच कमळ तलाव असे म्हणतात. त्याच्यामध्ये छान कमळाची फुलं सुद्धा आलेली दिसतात. समोरच्या बाजूला तळ्यामध्ये उतरण्यासाठी खडकामध्येच पायऱ्या खोदलेल्या दिसून येतात. मंदिराच्या समोर एक तळ आहे आणि तळ्याच्या समोरच्या बाजूला या ठिकाणी आपल्याला बुरुज पाहायला मिळतोय. बुरुज आणि अशीच ही बाले किल्ल्याची तटबंदी पुढे आलेली पाहायला मिळते. बाले किल्ल्याचा परिसर अतिशय छोटा आहे. 10 ते 15 मिनिटात बाले किल्ला फिरून होतो. बाले किल्ल्याच्या भोवती संपूर्णपणे या पद्धतीनं तटबंदी आपल्याला पाहायला मिळते. तर बाले किल्ला आपला आता पाहून झालेला आहे. तर आपण आता ते दक्षिण बुरुज जो की आपण पाली दरवाजा किंवा दिंडी दरवाजाने जे आपण वर आलोय त्या दरवाजाच्या शेजारचा जो बुरुज आपला पाहायचा राहिला तो बुरुज आपण पाहणार आहोत. तर आता आपण आलेलो आहोत दक्षिण बुरुजावर. दक्षिण बुरुजावर येण्यासाठी आपण दरवाजातून वर आल्यानंतर उजव्या हाताला या तटबंदीवरूनच पायऱ्या आहेत. या पायऱ्यांनी वर यायचे. आपण थेट जातोय दक्षिण बुरुजावर.
तर हा आहे किल्ल्याचा दक्षिण बुरुज. या ठिकाणी भागवा फडकतोय आपला आणि आपण हा वर दिसतोय तो हा बाले किल्ला. आपण मगाशी इकडनं गेलेलो होतो प्रदक्षिणा करून, आणि वरून जर खाली यायचं असेल तर या सुद्धा तटबंदीवरून खाली येण्यासाठी पायऱ्या आहेत. दक्षिण बुरुजाला खाली सुद्धा चिलखती तटबंदीचं संरक्षण देण्यात आलेलं आहे. खालील बाजूला सुद्धा बाहेरून दुहेरी तटबंदी आपल्याला दिसते. तर मंडळी, पुन्हा आपण आलेलो आहोत पाली दरवाजा किंवा दिंडी दरवाज्यामध्ये. तर आपला हा व्हिडिओ आता आपण इथंच संपवतोय. कृपया आपल्या या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.